संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस पंतप्रधान मोदी सकाळी 10:15च्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधणार। उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूक जाहीर केली जाईल। येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मध्यमवर्गीयांसाठी आकर्षक योजना आणि गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज ईडीच्या समोर होणार हजर। ईडीच्या कारवाईमध्ये एक BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त। ईडीकडूनही काही कागदपत्रे जप्त। हेमंत सोरेन यांना आज चौकशीच्या दरम्यान अटक झाल्यास त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता। राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्सच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये दाखल याचिकेवरती आज सुनावणी। सुस्वराज्य फाउंडेशनची होर्डिंगच्या विरोधात जनहित याचिका। नवी मुंबईच्या नेरूळमधील 2 अनधिकृत इमारती खाली करण्याचे महानगरपालिकेचे आदेश। वीज आणि पाण्याची लाईन तोडण्यात आली। नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाची कारवाई। 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक होणार। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार। आजही प्रकाश आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी नेत्यांची व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार लावणार उपस्थिती। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। भुजबळ फार मोठे नेते आहेत, पण मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही। भुजबळ साहेबांचा मी मान राखतो, पण अशी जर वक्तव्य केली तर आम्ही सुद्धा उत्तर देऊ। नरेश म्हस्केंचं वक्तव्य। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार अयोध्येला जाणार। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळींची माहिती। उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे निवडणूक चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात 1 मार्चला सुनावणी। 1 फेब्रुवारीला होणार होती सुनावणी। ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या पदयात्रेला बुलडाण्यामधून सुरुवात। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलं पदयात्रेचं नेतृत्व। ज्यांना कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मात्र सगळे सोयरे म्हणून जे घुसवले जातील त्यांना आरक्षण द्यायला विरोध। वडेट्टीवारांचं वक्तव्य। ओबीसींमध्ये उद्रेकाची भावना। सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट। किरण सामंत वडेट्टीवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। 17 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण सुरू। छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगेंना निमंत्रण। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण न झाल्यानं 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता। मनोज जरांगे यांनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन। रायगडावरती आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची व्यक्त केली भावना। मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरे काहीही सहन करणार नाही। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। तर सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर। जरांगेंची प्रतिक्रिया। सगळ्या सोयऱ्यांची लवकर अंमलबजावणी करा। मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। आजपासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेनंतर आमरण उपोषण सुरू करणार। मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध। मराठ्यांचा ओबीसी वर्गामध्ये समावेश म्हणजे सर्व लहान मोठ्या घटक जातींना उद्ध्वस्त करणारा ओबीसी महासंघाची भावना। मराठ्यांना आरक्षण मिळालं तर सुप्रीम कोर्टामध्ये केरोडी पिटिशन का चालू आहे? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल। केंद्र आणि राज्य सरकारनं जर पूर्ण ताकदीनं मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाची तयारी केली तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादीचे संजय गरुड आणि तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश। कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संदीप राऊत यांची 7.5 तास ईडीकडून चौकशी। कोरोना काळामध्ये 2 वर्ष गरिबांची सेवा केली।
त्याला खिचडी घोटाळा म्हटलं. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी 7 तासांनंतर संपली. यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम, पेडणेकरांची प्रतिक्रिया. अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीच्या जामीन याचिकेवरती आज सुनावणी. मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातहून केली होती अटक. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या शिवाय आपण आघाडी करून निवडणूक लढू. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना नवा राजकीय प्रस्ताव दिला. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचा गौप्यस्फोट. राजकीय खेळी मुस्लिमांच्या हातामध्ये. मुस्लिम एकत्र लढले तर त्यांना महाविकास आघाडीला मतदान करावं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश. महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी. महाविकास आघाडीची बैठक सुरू असतानाच आम्हाला बाहेर जायला सांगितलं. वंचितचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांची माहिती. महाविकास आघाडीचे अजून जागावाटप ठरलेलं नाही तर आम्ही आमची भूमिका कशी मांडायची. वंचितचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांचा सवाल. माजी आणि प्रकाश आंबेडकरांची चर्चा. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नीथला यांची माहिती. काँग्रेसचे प्रमुख नेते आंबेडकरांशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार. चिन्नीथलांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ. तर भाजपच्या आदेशानं माझ्यावरती खोटे कलम लावत गुन्हा दाखल केला. धंगेकरांचा आरोप. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सिंधुदुर्गमधील विकास कामं आणि मराठा आरक्षणावरती चर्चा झाल्याची माहिती. नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये सातबाऱ्यावरती नाव टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या 8 वर्षांपासून तहसीलमध्ये चक्रा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या तलाठ्याला जागेवरती सातबारा देण्याच्या सूचना. राज्यामध्ये 5 लाख सिंचन पंप सौर ऊर्जेवरती चालण्याच्या प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी. सुमारे 9,143 कोटींचा प्रकल्प. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे हे सुद्धा उपस्थित. कल्याण लोकसभेमध्ये रंगणार खासदार क्रीडा संग्राम. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं विविध स्पर्धेचं आयोजन. 4 ते 12 फेब्रुवारीपर्यंत क्रीडा संग्राम. जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य भारत रंग महोत्सवाचं मुंबईमध्ये आयोजन. 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार उद्घाटन. दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी रायगडमध्ये जिल्हा स्तरावरती सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती. दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव. अभिनेत्री शर्मिला शिंदे यांची उपस्थिती. रायगड जिल्ह्यातील 11 शाळांचा सहभाग. गीत रामायणाच्या माध्यमामधून आणि अनोख्या कलाविष्कारामधून साकारणार रामायण नृत्य, नाट्य, गायन आणि वादनातून 300 पेक्षा जास्त कलाकार उलगडणार रामायणातील महत्त्वाचे प्रसंग. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी महाराष्ट्र भूषण. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. राज ठाकरेंच्या एक्स माध्यमावरून अशोक सराफ यांना शुभेच्छा. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अशोक सराफ यांचं अभिनंदन. जळगावच्या अंमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार. 2 ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान संमेलनाचं आयोजन. तयारी अंतिम टप्प्यात. जळगावच्या अंमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. निवास व्यवस्था स्वतंत्र नसल्याचं कारण देत काही साहित्यिकांचा संमेलनाला येण्यास नकार.
वाशिमच्या पोहरादेवीमधील नंगारा भवनाचं विकास काम सुरू, कामावरील 70,500 रुपये किमतीचं साहित्य लंपास। या प्रकरणामध्ये मानोत पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल। वर्ध्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये छाव्यांसह कॅटरीना वाघिणीचं दर्शन, कॅटरीना 5व्यांदा बनली आई, 3 छाव्यांना जन्म दिल्याचा अंदाज। नगरच्या राहुरीमध्ये वकील दाम्पत्याची हत्या केल्या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक। वकील संरक्षण कायद्यासाठी जिल्ह्यातील वकील संघटना आक्रमक, बेमुदत काम बंदचा निर्णय। अमरावतीमध्ये नगरच्या राहुरीमधील वकील दाम्पत्याच्या हत्येचे पडसाद, अमरावती जिल्हा वकील संघाकडून लेखनिबंध आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पालघरमधील जव्हार शहराला मुबलक पाणी पुरवठा, सरकारच्या खडखड नळ पाणी पुरवठा योजना 60 महिने उलटून देखील पूर्ण न झाल्यानं नागरिक संतप्त। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, ठाणे पालिकेची माहिती। बारामतीमधून वाहणाऱ्या नीरा नदीच्या पाण्यावरून राजकारण तापलं, राजकारणासाठी आमचा वापर, मिथुन आटोळे यांचा आरोप। धुळे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष मोहीम राबवणार। निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींना बाउन्सर्स सोबत घेऊन फिरण्यास बंदी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची विशेष मोहीम। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या नेतृत्वामध्ये आदर्श बँकेतील ठेवीदारांचा मोर्चा, विभागीय आयुक्त कार्यालय परिसरामध्ये ठेवीदार आक्रमक। अमरावती शहरासाठी राठी नगरमध्ये नायब तहसीलदाराच्या घरी भर दिवसा दरोडा, चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत घरातील 5 लाखांचे दागिने लंपास। या प्रकरणामध्ये गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्यात पालिकेच्या जागेवरती शिवसेना शिंदे गटानं उभारली कंटेनर शाखा, कंटेनर शाखेवरून महायुतीमधील शिवसेना आणि भाजप आमने सामने, भाजपच्या आमदारांकडून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार। भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यामध्ये एसीबीचा छापा, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक, 5 लाखांची मागितली होती लाच। नागपूरमधील नामांकित शाळेमधील शिक्षकाचा विकृतपणा समोर, सार्वजनिक महिला स्वच्छतागृहामध्ये छुप्या पद्धतीनं करायचा मोबाईलमध्ये चित्रीकरण, पोलिसांकडून मंगेश हापरे नावाच्या शिक्षकाला अटक। चंद्रपूरमध्ये आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण, 6 दिवसांपासून या विद्यार्थिनीची प्रकृती होती खराब। या प्रकरणामध्ये माहिती लपवणाऱ्या मुख्याध्यापकाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून चोप। यवतमाळमधील नेर तालुक्यामध्ये अजांती गावाच्या जवळ अतिक्रमित जागेच्या ठरावासाठी ग्रामसभेचं आयोजन, 2 समाज सहभागी, ठराव घेण्यावरून वाद झाल्यामुळे ग्रामसभेमध्ये दगडफेक, घटनास्थळी पोलीस आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात। विरारमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांवरती कारवाई, प्रत्येकी 10,000 रुपये दंड आकारला। विरार पोलिसांकडून 10 जणांवरती कारवाई करत 1 लाखांचा दंड वसूल। मुंबईच्या कांदिवलीमध्ये बोगस मेडिकल रिपोर्ट बनवणाऱ्या 4 जणांना पोलिसांकडून अटक, खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी बनवला बोगस मेडिकल रिपोर्ट, शताब्दी रुग्णालयातला प्रकार। नागपूरच्या सावनेरमध्ये एटीएम मशीन गॅस कटरनं कापून चोरट्यांनी 10,30,000ची रोकड लांबवली। कारमधून आलेल्या 4 ते 5 चोरट्यांनी एटीएम फोडल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद। अकोल्यामध्ये अफजल खानाचा वध दाखवला म्हणून माफी मागायला लावली, होमिओपॅथी कॉलेजमधील घटना, दोषींवरती कडक कारवाई करा, मनसेची मागणी। लोणावळ्यामध्ये अन्न विषबाधेमुळे 150 शेळी आणि मेंढ्यांचा मृत्यू, कुजलेलं किंवा खराब झालेला अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे शेळी आणि मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। बीडच्या परळीमध्ये बोरवेल्सच्या गाडीचा विजेच्या तारांना स्पर्श, गाडीमधील 2 मजुरांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी, चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। वसईमध्ये बसच्या धडकेमध्ये 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू, भावाला सहलीसाठी सोडायला आलेल्या बहिणीचा बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू, चालकाच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रातील 6 मान्यवरांचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून सन्मान।
दया नायक यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती, नायक यांच्यासह 23 अधिकाऱ्यांनाही बढती. राज्यामध्ये जेडीयू पक्ष महाविकास आघाडीच्या सोबत राहणार, जेडीयूचे महासचिव कपिल पाटील यांची माहिती. तर महाविकास आघाडीकडे बुलडाणा लोकसभा जागेची मागणी, कपिल पाटलांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये 43 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 40 रुग्ण बरे. राज्यामध्ये 228 सक्रिय कोरोना रुग्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीसाठी शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन शिवरायांच्या जन्मस्थळावरती पंतप्रधान नतमस्तक होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहारचा दौरा रद्द, बेतियाचे भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांची माहिती. तर पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्यासंदर्भात नवीन तारीख लवकरच जाहीर करू, जयस्वाल यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.